पण माझ्यावरती ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्यांचा कुठेही मला असा माझ्या मनात वाटता कामा नये की मी त्यांचा विश्वासघात केला. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही या त्यांच्या समोर मी वादत गाजत प्रवेश करतो. आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं, मला वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाऊन सांगितलं, घरी जाऊन सांगितलं मी पक्ष सोडतोय, का सोडतोय तेही सांगितलं. ही अशी माणसं राजकारणामध्ये आज विरळ झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. चांगली माणसं कोण मी तुम्हाला चांगलं ओळखता येतं. कशाला आज सकाळी सुद्धा मी निघालो त्यावेळेला नाना पाटेकरांचा फोन आला. म्हटलं नानाचा फोन अचानक कशासाठी मी घेतला. मला म्हणाले, उद्धव एक चांगला माणूस तुझ्यासोबत येतो, त्याचं सोनं कर. मला सांगितलं त्यांनी की मी कोणाच्याही प्रचाराला जात नाही, पण दीपकच्या प्रचाराला मी गेलो होतो. मला माहित नाही त्यावेळी प्रचाराला आले होते. त्यांनी मला सकट सांगितलं. म्हटलं नाना तुम्ही काळजी करू नका, सोनं हे सोन्यासारखंच असलं पाहिजे. कोळशाच्या खाणीमध्ये त्याला कधी झळायला मिळत नाही. ती होती ती कोळशाची खाण होती. जाऊ आधी सगळी लोक सोबत आलेले आहेत. शंकर कांबळे तुम्ही सुद्धा आलेला. आणि एक बरं झालं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की त्यावेळेला माझी चूक झाली होती. हे असंच असतं. काहीतरी एक भ्रम निर्माण करायचा, लोकांना संभ्रमित करून ठेवायचं. आणि मग आता सगळ्यांना कळतं की अरे मला काहीच नाही, माझं तो सोडून द्या, ह्याच काय होणार कळत नाही. ना धक्का ना गाठ का. सगळे दरवाजे ठोकून 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 हात तुटले, पण दरवाजा काही उघडत नाही. पण ही गुंडगिरी जी आहे, मगाशी मला देशाच्या तुटेचा उल्लेख केला. सीमा भागातले आपले मराठी माता भगिनी आणि बांधव आलेले असतील कुठतरी. तसे ते कानडी लांडगे घराघरामध्ये घुसून अत्याचार करतायत. आणि हे शेळपट स्वतःच्या पदासाठी खडे काढतायत. अरे हिंमत असेल गुंडगिरी करण्याची हिंमत असेल तर जा तिकडे कर्नाटकात घुसा आणि मराठी माणसं रक्षण करा. इतकी वर्ष तुम्ही सत्ता भोगली, केंद्रामध्ये भोगली, राज्यामध्ये भोगता आहात. 2 महिने राहिले जेमतेम. पण कधीही त्या मराठी माणसांबद्दल यांनी एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही. राजीनामा त्याच्यासाठी दिला नाही. सोनिया गांधीच्या तोंडावरती राजीनामा, खबरदार माझ्या मराठी माणसांवरती जर अत्याचार करणारं सरकार तुम्ही बरखास्त केलं नाही तर मी राजीनामा देतो. ही बोलणारी अवलाद नाही, यांची नुसती लाचेरी आणि गुजरेगिरी करणारी अवलाद आहे. कोणी उठवायचा त्यांचा प्रश्न काय? त्यांचा गुन्हा मराठी असणं, मराठी आई असणं हा त्यांचा गुन्हा आहे, हा त्यांचा अपराध आहे. हे जे काही 2 राज्य निर्माण झाली, महाराष्ट्र आणि कर्नाटक, हे काय हिंदुस्थान पाकिस्तानसाठी काढली तर नाही का झालेली? की एका बाजूला हिंदुस्थान, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, बसा लढत. कोणीतरी कधीतरी चूक केली. एकाच देशामध्ये, स्वतंत्र झालेल्या एका देशामध्ये एक कुठल्या तरी रेषा मारली. इकडे कर्नाटक, इकडे महाराष्ट्र. आणि ती लोक टाळूस करतायत, आक्रोश करतायत. अहो आम्ही मराठी आहोत, मराठी आईबापाची मराठी मुलं आहोत. आमचा भूभाग तिकडे आहे, आम्हाला तिकडे जाऊ द्या. आमचं राज्य ते आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे. कोणीही बघत नाही. असेच जर का आम्ही वागलो तर काय होईल? सगळं जणू काय आभाळ कोसळलं असे आमच्यावरती तुटून पडतील. बघा शिवसेना कशी संकुचितवादी आहे, शिवसेना कशी प्रांतीयवाद आणते आहे. पण तिकडे 2 महिन्याच्या तांदुल्या मुलाला आंघोळ घालणाऱ्या आईला सुद्धा सोडलं नाही. तिला सुद्धा चटपट काढलं, मार मारलं. ना लहान मूल बघितलं, ना महिला बघितली, पुरुष बघितला. झोड हे असले लांडगे हे आपल्या देशामध्ये राहण्याच्या लायकीचे. पण संसदेमध्ये अभिमान नाही. अभिमान कसला? पण संसदेमध्ये मला समाधान आहे की तुम्ही निवडून गेलेल्या हक्काच्या तुमच्या शिवसेनेच्या ठाण्या भागाने त्या मराठीचा आवाज त्या संसदेत बुलंद केलेला आहे. तुमच्या ठाण्या भागाने बाकी सगळे चिडीचूप. देशात कोणीही बोलायला तयार नाही, कोणी त्यांचं सांत्वन करायला तयार नाही. आणि म्हणून मी कालही बोललो, आज सुद्धा बोलतो आहे की हा सीमा प्रश्न कोर्टामध्ये आहे. कोर्टात आहे ना, मग लढा ना कोर्टामध्ये, करा ना, द्या ना तुमचे पुरावे. तुम्ही तुमचे पुरावे द्या, आम्ही आमचे पुरावे देतो. पण त्या कोर्टामध्ये सुद्धा एवढं आक्रमकतेने कर्नाटक सरकार त्यांच्यासाठी लढतं आहे. आपलं शेळपट सरकार लढत नाही हे सुद्धा मी अत्यंत स्पष्टपणाने रोखोक सांगतो आहे. कोण घेणार त्यांची बाजू? कोण लढणार? 2 वकील आहेत. पण कोर्टामध्ये तो विषय असल्यानंतर जो न्याय निवड व्हायचा असेल तो होऊ द्या. पण कोर्टात प्रकरण असल्यानंतर तिथल्या लोकांच्या जसं तुमच्या जमिनी ढापल्या जात आहेत तशा त्यांच्याही जमिनी ढापल्या जात आहेत. तिथलं सरकार, कर्नाटक सरकार म्हणून त्यांच्या जमिनीवरती 7 बारावरती नोंद करत आहे. कोण आहे त्यांचं मन?
दात मागायची कोणाकडे? मंत्री त्यांचं, सरकार त्यांचं. जरा कुठे आवाज उठवला तर घराघरामध्ये घुसून कानडी लांडगे अत्याचार करणार. ही काय मोगलाई आहे? ही काय निजामशाही आहे? किती दिवस आम्ही हे सहन करायचं? आणि म्हणून मी केंद्राला सांगतोय की जोपर्यंत कोर्टामध्ये त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा वादग्रस्त कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा शब्द मी मुद्दामून करतोय. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा. तोपर्यंत ह्या सगळ्यांना एक वाली म्हणून तुमचं केंद्राचं राखीव पोलीस दल तिकडे पाठवा. या लांडण्यांच्या तावडीतनं त्यांना सोडवा, त्यांना वाचवा. आणि कर्नाटकातल्या सरकारला सुद्धा सांगतो की आम्ही शांत आहोत. याचं कारण आम्हाला उगाचच निरपराध लोकांना मारहाण करणे आमच्या रक्तामध्ये नाही. होय, आम्ही गुंडगिरीच्या विरुद्ध आहोत, पण आम्ही डरपोक नाही. आमच्या हातामध्ये तलवार आहे, ती सर्वसामान्यांचं रक्षण करणारी तलवार आहे. जर कोणी वेडेवाकडी त्यांच्याकडे बघेल तर त्याचं काय करायचं हे ठरवणारी तलवार आमच्या हातामध्ये. म्हणून कर्नाटक सरकारने सुद्धा जरा आहिस्ते करून जावं. आहेत सगळीकडे सगळ्या जातीपातीची माणसं राहतात. केंद्राने सुद्धा लक्ष घालावं. आणि पृथ्वीराज बाबांनी जर का तुमच्यामध्ये थोडी जरी लाज लज्जा शरम असेल तर ताबडतोबीने पावलं उचलावीत आणि कर्नाटकामध्ये जाऊन त्या लोकांना दिलासा द्यावा. असे हिंमत करा. आम्ही करणार, आम्ही करू. आमचं सरकार आल्यानंतर हा प्रश्न कसा सुटत नाही तेच आम्ही बघतो. कारण केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा तुमच्या आशीर्वादाने येणार आहे ना. ते तिथे सगळे आक्रोश करणारे आपले माता भगिनी आणि बांधव आपल्याला महाराष्ट्रात पाहिजेत ना. कारण फक्त शिवसेना केली दुसऱ्या कुठल्याच्यावर त्या आहेत. बरेच विषय आहेत. मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा विषय आहे, महाराष्ट्र शासनाचा विषय तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बोलायला दिल्लीतले विषय इकडे काय सांगता? पण विषय दिल्लीतला असला तर तो महाराष्ट्राशी संबंधित आहे. इकडे जो कोणी तो बसलेला आहे मलिक, त्याने तर आता एक फतवा काढला की यावर्षी तिकडे गणेशोत्सव सुद्धा होणार नाही. काय होतं बघूया, नाही तर मी स्वतः जाणार तिथल्या गणपतीची आरती करायला. त्याचा गणपती बाप्पा येणे महाराष्ट्रामध्ये तो बघतो मी. आणि गणरायाला सांगतो, अरे तू बुद्धिदाता आहेस, थोडीशी तरी बुद्धी आमच्या मुख्यमंत्र्यांनी थोडेसे दिवस त्यांचे राहिले शिल्लक, तोपर्यंत तरी जरा आनंदात जाऊ दे दिवस त्यांचे. आणि तू विघ्नहर्ता आहेस, हे विघ्न हटवणे हे सुद्धा तुझंच काम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज वचन द्यायला आलोय. मी तुम्हाला एक शपथपूर्वक वचन द्यायला आलोय. या आजपर्यंत जे झालं ते झालं, ते आता सोडून द्या. पुन्हा त्यांच्या नादी लागू नका. त्यांचं काय होणार ते म्हणून मी मला मागे कोणी विचारलं प्रतिक्रिया काय, मी माझी प्रतिक्रिया दिली तीच देतो. अनेक पक्षाचे दरवाजे ते ठोकतायत, अनेक पक्षाची दारं ते ठोठावतायत, पण कोणत्या तरी पक्षात त्यांना त्यांच्या मनाला शांती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जा बाबा, शांती लाभो तुला. काय तर 2 मिनिटं उभे राहून त्यांना मध्ये शांती लाभो अशी प्रार्थना करू आपण. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जे बाळासाहेब सांगायचे की अरे जो आपल्या कर्माने मारणार आहे त्याला धर्माने मारू नका. आपला धर्म हा वेगळा आहे, आपला धर्म हा वेगळा आहे. आजपासून एकच ध्यास घ्या. मधली जी काय 8, 9, 10 वर्ष गेली, तुमचा कोकणाचा विकास अडून राहिला. त्या कोकणातल्या विकासाचा अडथळा तुम्ही आता दूर केलेला आहात. आता प्रवाह मोकाट होऊ द्या, प्रवाह उसळू द्या. या सिंधुदुर्गाला उधाण येऊ द्या. सिंधुदुर्ग हा सगळा दर्यासागर आहे, त्याला उधाण येऊ द्या. आणि कोकणातले जे काही सगळे प्रकल्प आहेत ना, तो मगाची यांनी दिलं ना वन संज्ञा, अचानक काहीतरी कोणाच्या मर्जीप्रमाणे करायचं आणि रिझर्वेशन करायचं, इकडे रिझर्वेशन उठवायचं, तिकडे टाकायचं, इकडे करायचं. हा मनमानी कारभार पहिल्यांदा मी बंद करेल. हा पहिल्यांदा बंद करेल. आणि जे प्रकल्प या कोकणामध्ये येतील ते प्रकल्प तमाम कोकणवासियांच्या परवानगीशिवाय कोकणात येणार नाही. पहिल्या परवानगी ही मला स्थानिक भूमिपुत्रांची लागेल आणि त्याच्यानंतर मी सांगेन की या आता कोकणवासियांनी तुमचं स्वागत केलेलं आहे, आता या आणि तुमचा प्रकल्प लावा. याला म्हणतात लोकशाही, याला म्हणतात शिवशाही. नाहीतर नुसतं स्वतःचं काहीतरी उघड पांढरं करायचं आणि यांना द्यायचं वारं सोडून हे पाप मी कधी माझ्याकडनं होऊ देणार नाही. जैतापूर बद्दल सुद्धा माझी भूमिका स्पष्ट आहे. जे गावकऱ्यांचं म्हणणं असेल, गावकऱ्यांच्या सोबत शिवसेना आहे, कुठेही मागे गेलेली नाही, अजिबात जाणार नाही. आणि पुन्हा सांगतो, जर जैतापूर प्रकल्प गावकऱ्यांना नको असेल तर तो होणार नाही. जर तो प्रकल्प चांगला कोणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जावा. प्रकल्प आपल्या राज्यात घेऊन जा. जसं नेपाळला मोदींनी सांगितलं की तुम्ही ऊर्जा निर्माण करा, तुमच्याकडनं आम्ही विकत घेऊ, तसं इतर राज्यांनी जैतापूरचा प्रकल्प न्यावा, त्यांच्याकडनं महाराष्ट्र विकत घेईल. ही शिवसेनेची भूमिका नाही, नक्की आहे.
फक्त हे घडू शकेल ते केवळ तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही जशी या लोकसभेमध्ये ताकद दिली, मजबूतीने उभे राहिलात, तशीच मजबूत ताकद मला विधानसभेमध्ये तुमच्याकडनं पाहिजे. देणार आहात? सगळेजण हात वर करून सांगणार होय आम्ही दिली ताकद. बस तुम्ही ताकद द्यायचं काम करा, विकास करण्याचं काम माझं, जबाबदारी माझी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर वैभव नाईक यांचा